गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण कंबाईनसाठी अतिशय उपयुक्त 11वीचा इतिहास अभ्यासत आहोत. फर्स्ट पार्ट मी अपलोड केलेला आहे. आता सेकंड पार्ट अभ्यासूया. स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचं योगदान काय होतं नेमकं ते पाहू. 1818 ते 1885 या कार्यकाळामध्ये 1757मध्ये 1757ला प्लासीच्या युद्धामध्ये बंगालच्या नवाबाचा पराभव करून ब्रिटिशांनी बंगालमध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया घातला होता. 1757 ते 1857 या 100 वर्षाच्या कालखंडामध्ये प्रादेशिक विस्तार करून भारतावर इंग्रजांनी वर्चस्व निर्माण केलं. 1818ला महाराष्ट्रामध्ये सत्तांतर होऊन येथील सत्ता ब्रिटिशांच्या हाती आली होती. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनची या भागाचा कमिशनर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी महाराष्ट्रामध्ये लोकांच्या रीतिरिवाजांना धक्का न लावता प्रशासनाची घडी बसवली. शेतीसाठी पारंपरिक रयतवारी पद्धती लागू केली. रयतवारी पद्धत कोणी? मग एल्फिन्स्टन. इंग्रजांच्या अन्यायी धोरणामुळे त्यांच्या विरोधात अनेक उठाव पण झाले होते. नागपूर, सातारा, कोल्हापूर, सावंतवाडी या संस्थानातील लोकांनी तसेच रामोशी, कोळी, भिल्ल या ब्रिटिशांच्या विरोधात उठाव केला होता. वासुदेव बळवंत फडके यांचा उठाव 1875चा शेतकऱ्यांचा उठाव हे प्रखर स्वरूपाचा होता. रयतवारी ही पद्धत थॉमस मुनरो यांची आहे, पण ही लागू एल्फिन्स्टन यांनी पण केली होती. ओके. आता ब्रिटिश सत्तेविरुद्ध आंदोलनाची कारणे काय होते? तर ब्रिटिश परकीय संस्कृतीचे प्रतिनिधी होते. त्यांचे भारतावर राजकीय वर्चस्व निर्माण झाल्यामुळे या नव्या राजवटीत आपले सर्वस्व हिरावून घेतले आहे अशी लोकांची भावना निर्माण झाली होती आणि त्याचमुळे त्यांच्याबद्दल तिरस्काराची भावना निर्माण झाली. ईस्ट इंडिया कंपनीचे धोरण आर्थिक शोषणाच्या तत्वावर आधारित होते. परिणामी कर जास्त प्रमाणात आकारला जाऊ लागला आणि त्यामुळे भारतीयांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. ब्रिटिशांनी भारतामध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रसार सुरू केला. सामाजिक रूढी, प्रथा, परंपरा, अंधश्रद्धा, मूर्तीपूजा याबाबत टीकास्त्र सुरू केलं. परिणामी भारतीय जनतेने ब्रिटिशांच्या विरोधामध्ये उठाव करण्यास सुरुवात केली होती. मराठा सत्तेच्या ऱ्हासामुळे निराश आलेले, सत्तेपासून दुरावलेले संस्थानिक संतप्त झाले. त्यांनी रामोशी, भिल्ल, कोळी इत्यादींना हाताशी धरून सरकारला उपद्रव करण्यास सुरुवात केली होती. रामोशी, भिल्ल, कोळी स्वतंत्र वृत्तीने जगणाऱ्या लोकांच्या विरोधात ब्रिटिशांनी धोरण स्वीकारल्याने वरील जमातींना ब्रिटिशांना विरोध सहन करावा लागला होता. वासुदेव बळवंत फडके यांनी ब्रिटिशांच्या अमानुष जुलमी धोरणाला विरोध करण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा लढा उभारला. त्यांच्या कार्यामुळे अनेकांना प्रेरणा आणि स्फूर्ती पण मिळालेली आहे. निसर्गाची अवकृपा, रोगराई, दुष्काळ, सरकारचे महसूल धोरण, कर्जबाजारीपणा या कारणास्तव शेतकरी वर्ग दुःखी होता. ब्रिटिश सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे सरकारविरोधी उठाव करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायच राहिला नाही. वरील मुख्य कारणांमुळे भारतामध्ये पूर्व भागात, पश्चिम व दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात उठाव झाले होते. महाराष्ट्रात पहिला मोठा संघर्ष ब्रिटिश सरकार व रामोशी यांच्यामध्ये घडला. रामोशी, कोळी आणि भिल्ल यांचे उठाव पाहू. सर्वात प्रथम उमाजी नाईक यांचा उठाव. रामोशांची वस्ती प्राधान्याने महाराष्ट्रामध्ये आढळते. रामोशी ही स्वतःला रामवंशी समजत, म्हणून या शब्दाची उत्पत्ती काही विद्वान रामवंशी व काही तज्ज्ञ रानवंशी म्हणून रानात राहणारे असं करतात. रामोशी लोक शरीराने बळकट, उंचपुरे, बांधेसूद, राकट होते. निजामांच्या प्रदेशातील शेरापूरच्या राजास ते आपला प्रमुख मानत असत आणि आपल्या नावापुढे नाईक अशी संज्ञा लावत असत. पुणे प्रांतामध्ये रामोशांमध्ये चव्हाण आणि जाधव अशा दोन आडनावाचे लोक दिसतात. रामोशी लोक धाडसी, स्वतंत्र प्रवृत्तीचे होते. ते शेती, पशुपालन, किल्ल्यांचा बंदोबस्त आणि मोठ्या वाड्यांवर पहारेकरी हे कामे करत. ठराविक गावांचा महसूल गोळा करण्याचा त्यांना अधिकार होता. इंग्रजी राजवटीमध्ये त्यांना कामावरून कमी करण्यात आलं आणि त्यांची इनामेही जप्त करण्यात आली होती. त्यामुळे हे लोक दरोडे घालू लागले आणि त्यामुळे ब्रिटिश कायदे व्यवस्था धोक्यात आली होती. उमाजी नाईक हे रामोशांचे नेते होते. त्यांचा जन्म पुरंदरमधील भिवरी गावामध्ये 1791 झाला. त्यांचे वडील दादाजी अन्यायाच्या विरोधात कार्य करत होते. प्राध्यापक सदाशिव आठवले त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन करताना म्हणतात, उमाजी 162 सेंटीमीटर उंचीचा, मोठ्या डोळ्यांचा, वर्णाने लालसर होता. तो क्रूर नव्हता. त्यांचा चेहरा सौम्य व प्रसन्न वाटे. उमाजी 11 वर्षाचा असतानाच दादाजींचा मृत्यू झाला होता. वडिलांच्या काळापासूनच उमाजी पुरंदर किल्ल्यांच्या बंदोबस्तामध्ये होते. रामोशी लोक जुलमी सावकारांवर दरोडे टाकत असत. भोरजवळील विंग या गावामध्ये 1818 साली दरोडा टाकत असताना उमाजी नाईक पकडले गेले होते. भोरजवळील विंग गावामध्ये तुरुंगात शिक्षा भोगत असतानाच उमाजींना अक्षरांची ओळख करून घेतली होती त्यांनी. उमाजीच्या अगोदर संतू नाईकाच्या नेतृत्वाखाली सर्व रामोशी समाज एकवटला होता. संतूंच्या नेतृत्वाखाली उमाजी आणि त्यांचा भाऊ अमृता यांनी भांबुर्ड्याचा लष्करी खजिना लुटला होता. संतू नाईकाच्या मृत्यूनंतर सर्व रामोशांचे पुढारी पण उमाजी नाईकांकडे आलं होतं.
पुढारीपणा हाती येताच उमाजीने त्याच वर्षी 7 दरोडे, 8 वाटमाऱ्या घालून आणल्या. अनेक धनिकांनी लुटले. अखेर इंग्रजांनी उमाजी विरुद्ध पहिला जाहीरनामा काढला होता 1826 मध्ये आणि त्यामुळे उमाजी व त्यांचा साथीदार पांडुजी यांना धरून देणाऱ्या 100 रुपयांचे बक्षीस जाहीर केले. परंतु इंग्रजांना या जाहीरनाम्याचा फायदा झाला नाही आणि यातूनच इंग्रज अधिकाऱ्यांची एक निष्कर्ष काढला की लोक उमाजीच्या बाजूने आहेत, रयत इंग्रजांच्या बाजूने बोलत नाही. म्हणून दुसरा जाहीरनामा काढून जे कोणी दरोडेखोरांना साथ देतील त्यांना ठार करण्यात येईल असे जाहीर केले. परंतु याही गोष्टीचा उपयोग झाला नाही. जेजुरी, सासवड, परिंच, बिवरी, किकवी या भागांमध्ये त्यांनी प्रचंड लुटालूट सुरू करून सरकारला जेरीस आणलं होतं. रामोशांचा नेता उमाजीला पकडल्याशिवाय कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होणार नाही याची जाणीव झाल्यावर सरकारने मोक्याच्या ठिकाणी चौक्या बसवल्या होत्या, घोडदळ तयार केलं होतं आणि याचाही उपयोग झाला नाही. कारण उमाजीला सरकारच्या प्रत्येक हालचालीची माहिती मिळत असे. गावातील रयतेचा तसेच प्रतिष्ठित लोकांचाही त्यांना पाठिंबा होता. उमाजींचे उठाव हळूहळू गंभीर वळण घेऊ लागले होते. म्हणून इंग्रजांनी तिसरा जाहीरनामा काढून बक्षाची रक्कम 1200 रुपये केली वाढवली आणि जाहीर केलं की जो सरकारला मदत करणार नाही त्याला बंडवालाच्या मिलाफी समजला जाईल. उमाजींनी स्वतःला राजे म्हणवण्यास सुरुवात केली होती. कुठल्याही डोंगर कपारीत लोक जमत त्याचा दरबार असे. गोरगरिबांना दक्षिणा देणे, दान देणे अशी तो मदत करत असे. त्यांच्यासोबत सर्व जातीतील लोक हजर असत. थोडक्यात इंग्रजांच्या विरोधातील कारस्थाने उमाजींनी वाढवली होती. त्यांनी इंग्रजांना आव्हान देण्यासाठी पुण्याचा कलेक्टर HD रॉबर्टसन यांच्याकडे 1827 मध्ये मागण्या केल्या होत्या. कोणत्या तर इंग्रजांनी अमृता रामोशी व विनोबा यांना मुक्त करावं, रामोशांची परंपरागत वतने परत करावी, पुरंदर व इतर ठिकाणी असणाऱ्या रामोशांच्या वतनाला इंग्रजांनी हात लावू नये, वरीलप्रमाणे इंग्रज न वागले असताना रामोशांच्या विरोधाला सामोरं जावं लागेल. कलेक्टर रॉबर्ट्सने 15 डिसेंबर 1827 मध्ये जनतेसाठी जाहीरनामा काढला आणि उमाजींना उत्तर दिलं होतं. आणि या जाहीरनाम्यामध्ये काय काय दिलं होतं? जनतेने रामोशांना पाठिंबा देऊ नये, सहकार्य करू नये. उमाजी, भुजाजी, पांडुजी, येसाजी या बंडखोरांना पकडून देणाऱ्याला 5,000 रुपये बक्षीस दिलं जाईल. रामोशी 4 परगण्यामध्ये जनतेला त्रास देत आहेत त्यामुळे त्यांचे कठोरपणे बंदोबस्त केला जाईल. रामोशांसोबत सामील झालेली कोणतीही व्यक्ती आजपासून 20 दिवसात सरकारात हजर राहील तिला संपूर्ण माफी देण्याचा विचार केला जाईल. बंडखोराची माहिती देणाऱ्याला खास बक्षीस पण दिलं जाईल. कलेक्टर रॉबर्टसनच्या जाहीरनाम्यामुळे उमाजी संतापले होते. त्याने 5 दिवसामध्ये 5 इंग्रजांना पकडलं व त्यांची मुंडकी कापून सासवड येथील ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्यांना पाठवली आणि त्यानंतर 5 दिवसांनी म्हणजेच 25 डिसेंबर 1827ला दुसरा जाहीरनामा काढला होता आणि त्यामध्ये लिहिलं होतं की दुसऱ्या जाहीरनाम्यामध्ये काय काय होतं? ठाणे रत्नागिरीमधील पाटील मामलेदारांनी महसूल सरकार जमा न करता उमाजीला द्यावा. उमाजींची माणसे येतील तेव्हा पैसा तयार ठेवा, अन्यथा होणाऱ्या परिणामाला संबंधित लोक किंवा अधिकारी जबाबदार राहतील. या जाहीरनाम्यानंतर भोर संस्थानामध्ये 13 गावांनी उमाजीला महसूल दिला. दरम्यानच्या काळामध्ये उमाजीने कोल्हापूरकर, छत्रपती व आंग्रे यांच्याशी सलोख्याचे संबंध निर्माण केले आणि याचा फायदा घेऊन उमाजीने ब्रिटिश विरोधामध्ये दहशत निर्माण केली. त्यामुळे ब्रिटिशांना धक्का बसला होता. उमाजींची कैद व सरकारी नोकरी. उमाजीला पकडण्यासाठी सरकारने वेगवेगळे प्रयोग करून पाहिले परंतु उपयोग होत नव्हता. तेव्हा इंग्रजांनी माहिती काढून उमाजींची बायको, 2 मुले, 1 मुलगी यांना पकडून कैदेमध्ये टाकलं. परिणामी उमाजीने आपल्या कुटुंबाखातर इंग्रजांपुढे शरणागती पत्करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्रजांनी उमाजीचे सर्व गुन्हे माफ केले. त्यांनी इंग्रजांची नोकरी स्वीकारली. पुणे व सातारा भागामध्ये शांतता टिकवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली होती. त्यांनी या भागामध्ये शांतता टिकवली परंतु भोर संस्थानातील 13 गावांच्या महसुलावरून उमाजींचा इंग्रजांशी संघर्ष वाढत गेला. त्यातच खटाव, नातेपुते या भागामध्ये उमाजीने माणसे जमवल्याची खबर इंग्रजांना लागली म्हणून त्यांना पकडण्यात आलं. परंतु उमाजी इंग्रजांच्या कैदेतून निसटला होता. उमाजी इंग्रज संघर्ष काय होता बघू. उमाजीने पुन्हा रामोशांना एकत्र करण्यास सुरुवात केली. इंग्रजांच्या प्रदेशातील दंगली घडवून आणण्यासाठी त्यांनी एक योजनाबद्ध कार्यक्रम पण आखला होता आणि त्यानुसार रामोशांच्या टोळ्या विखरून ठेवणे, सर्व भागात एकाच वेळी उठाव करणे, इंग्रजांबरोबर समोरासमोर संघर्ष करण्याचे टाळणे, गनिमी कावा तंत्राचा अवलंब करून त्यांना हैराण करणे, रयतेला त्रास द्यायचा नाही परंतु त्यांच्याकडून भाकरी मागून भूक भागवणे. इंग्रज सरकारने उमाजीला पकडण्याची जबाबदारी अलेक्झांडर आणि मॅकिंटॉशवर सोपवली होती. उमाजींशी त्यांचा पहिला संघर्ष मांढरदेवच्या डोंगरावर झाला होता. मांढरदेवच्या डोंगरावर अलेक्झांडर, मॅकिंटॉश आणि उमाजी. परंतु उमाजी इंग्रजांच्या हाती लागले नाही. त्यानंतर 26 जानेवारी 1831ला पुण्याचे कलेक्टर जॉर्ज जिरबन यांनी एक जाहीरनामा काढला होता आणि त्यामध्ये असं होतं की उमाजी, भुजाजी, येसाजी, कृष्णाजी यांना पकडून देणाऱ्याला प्रत्येकी 5,000 व 200 बिघे जमीन दिली जाईल. सरकारला उमाजीबाबत बातमी देणाऱ्याला 2500 बक्षीस आणि 100 बिघे जमीन. प्रत्यक्ष बंडात सामील असणाऱ्याने बातमी पुरवल्यास त्यांचे सर्व गुन्हे माफ केले जातील.
वरील जाहीरनाम्याचा काही उपयोग झाला नाही. एकाही व्यक्तीने उमाजीची माहिती दिली नाही. उलट कलेक्टरचा जाहीरनाम्याला उत्तर देणारा जाहीरनामा उमाजींनी काढला होता आणि त्यानुसार दिसेल त्या युरोपियांना ठार करणे. ज्यांची वतने व तणके इंग्रजांनी बंद केली आहेत त्यांनी उमाजींच्या सरकारला पाठिंबा दिला तर ती वतने आणि तणके आपण परत मिळवून देऊ असं जाहीरनाम्यामध्ये होतं. कंपनी सरकारच्या पायदळ व घोडदळातील शिपायांनी कंपनीचे हुकूम धुडकावून लावावेत, अन्यथा आपल्या सरकारची शिक्षा भोगण्यास तयार असावं. कोणत्याही गावाने इंग्रजांना महसूल देऊ नये, अन्यथा त्या गावाचा विध्वंस केला जाईल. आणि मग या जाहीरनाम्यानंतर उमाजीने पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, मराठवाडा या भागांमध्ये दंगे घडवले. इंग्रजांना हैराण केलं. साधारणतः 7 महिने हे उठाव सुरू होता, तरीही इंग्रजांना उमाजींना पकडता आलं नाही. इंग्रजांनी 8 ऑगस्ट 1831ला पुन्हा जाहीरनामा काढला आणि त्यामध्ये 10,000 रुपये एवढं बक्षीस ठेवलं होतं. 400 बिघा जमीन केली आणि बातमी पुनराला 5,000 रुपये आणि 200 बिघा जमीन देण्याची घोषणा केली. इंग्रजांनी जाहीर केली रक्कम आणि जमीन इतकी मोठी होती की कोणीही आमिषाला बळी पडेल. उमाजींचे जवळचे सहकारी काळू आणि नाना हे त्यांच्या विरोधात गेले आणि उमाजीला पकडून देण्याची जबाबदारी त्यांनी घेतली. उमाजीचा जुना शत्रू बापूसिंग परदेशी यांनीही त्यांच्या सहकार्य दिलं. काळू व नाना यांना विश्वासघाताने उमाजीला पुण्याच्या मुळशीजवळ आवळस इथं आणलं गेलं. नानाने उत्तोळी इथे 15 डिसेंबर 1831ला उमाजीला पकडलं आणि इंग्रजांच्या स्वाधीन केलं. उमाजीला कैद करण्यात येऊन चौकशी करण्यात आली आणि त्याला गुन्हेगार ठरवून 3 फेब्रुवारी 1834ला फाशी देण्यात आली होती. एका तळागाळातील मराठी नेत्यांचा हा ब्रिटिश विरोधी लढा होता, जो तत्कालीन काळामध्ये आणि पुढील काळातील सर्वांना प्रेरणादायी ठरला होता. आता बघू कोळ्यांचे उठाव. कोळ्यांची मुख्यतः वस्ती मध्य प्रदेश, दक्षिण महाराष्ट्र, गुजरात, कोकण या भागामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये कोळ्यांचे साधे कोळी, डोंगरी कोळी असे 2 भेद आहेत. सोनकोळी, महादेव कोळी असे पोटभेद पण आहेत. किल्ल्यांच्या बंदोबस्तामध्ये त्यांचं महत्त्वाचं स्थान होतं, परंतु इंग्रजी राजवटीमध्ये किल्ल्यांची व्यवस्था पूर्णतः बदलली गेल्यामुळे कोळ्यांच्या नोकऱ्या केल्या. शेतीवर उदरनिर्वाह करावा तर इंग्रजांनी जमिनी काढून घेतल्या. त्यामुळे कोळ्यांवर उपासमारीची पाळी आली होती आणि त्यामुळे महाराष्ट्रातील कोळी इंग्रजांच्या विरोधात गेले होते. कोळ्यांचे उठाव 3 टप्प्यांमध्ये झाले होते. पहिला टप्पा होता 1824चा. 1824च्या दरम्यान मुंबई भागामध्ये नेटिव्ह इन्फंट्रीने उठाव केला होता. 1824च्या दरम्यान मुंबई भागामध्ये नेटिव्ह इन्फंट्रीने उठाव केला होता आणि तो उठाव ब्रिटिशांनी दडपला होता. त्या भागामध्ये शांतता निर्माण केली. त्यामुळे कोळी समाजातील काही जण संतप्त झाले होते. पोलीस दलातील कोळी जमातीचा अधिकारी होता रामजी भांगडिया. हा अत्यंत नाराज झाला होता. त्याने आपल्या पदाचा राजीनामा देऊन कोळी जमातीचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. सरकारी धोरणास विरोध करण्यास सुरुवात केली होती. सारा भरण्यास नकार दिला होता. कोळी जमातीचे संघटन करण्यास सुरुवात केली. त्याने शस्त्रास्त्र जमवले होते. 1828ला रामजी भांगडियाच्या नेतृत्वाखाली कोळ्यांनी उठाव केला आणि हा संघर्ष 2 वर्ष सुरू होता. कोळ्यांचा हा उठाव दडपण्यासाठी ब्रिटिशांनी अलेक्झांडर व मॉकिटॉशची नियुक्ती केली होती. अलेक्झांडर आणि मॅकिंटॉश त्यांनी कोळ्याच्या विरोधी जोरदार मोहीम राबवली. त्यांची बंडाळी मोडून काढली. पश्चिम किनाऱ्याकडे शांतता प्रस्थापित केली. काही वर्षे कोळ्यांचा उठाव थांबवण्यात ब्रिटिशांना यश पण आलं होतं. दुसऱ्या टप्प्यामध्ये ब्रिटिशांनी पहिल्या टप्प्यात कोळ्यांचा उठाव जरी दडपून टाकला असला तरी ब्रिटिशांच्या दडपशाहीमुळे ते गप्प होते. परंतु त्यांच्यातील जो असंतोष तो वाढतच गेला होता. त्यांनी शस्त्रास्त्रे गोळा करण्यास सुरुवात केली होती. कोळ्यांनी पुन्हा उठाव करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार मग 1839ला पुण्यामध्ये एकदम उठाव केला आणि यावेळी त्यांनी 2 घोषणा केल्या होत्या. त्यामध्ये दुसऱ्या बाजीरावाला पेशवेपद देऊन पुन्हा मराठी राज्यांची स्थापना झाली आहे व संपूर्ण राज्य कोळ्यांच्या ताब्यात आहे. यावेळी सरकारी खजिना हा घोड नदी इथे होता. 150 कोळ्यांनी खजिन्याला वेढा घातला. रोज या असिस्टंट कलेक्टरने उठाव मोडून काढण्यासाठी पुण्यामध्ये सैन्य बोलावून घेतलं होतं. 54 कोळ्यांना पकडण्यात आलं आणि त्यांना कडक शिक्षा देण्यात आली होती. काहींना फाशी पण दिली होती. त्यामुळे कोळ्यांचा उठाव दडपून टाकण्यात ब्रिटिशांना यश आलं होतं. 5 वर्ष कोळी शांत राहिले होते. आता तिसऱ्या टप्प्यामध्ये इंग्रजांनी कोळ्यांना 2 वेळा उठाव मोडून काढला होता कोळ्यांचा, तरी त्यात त्यांना पूर्ण यश आलं नव्हतं. कोळ्यांनी 5 वर्ष थांबून शस्त्रे आणि माणसे गोळा केली आणि यामध्ये रघु भांगडिया आणि बापू भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली पुणे, नाशिक, नगर या परिसरामध्ये उठाव केले. सातारा, पुरंदर या भागामध्येही उठावाचे लोण पसरले होते. 1845मध्ये बापू भांगडियाला पकडण्यात आलं होतं आणि मग त्यामुळे कोळ्यांमध्ये असंतोष खूप वाढला होता. कोळ्यांनी आसपासच्या परिसरामध्ये सावकारांना लुटलं. नाणेघाट, माळशेज घाट ताब्यामध्ये घेतले. कोकणचा मार्ग पण अडवला होता. कोळ्यांच्या उठावाचे लोण पसरत चालले होते. इंग्रजांना त्यावर नियंत्रण ठेवता आलं नाही. जेल याने कोळ्याच्या संदर्भामध्ये माहिती मिळवण्यास सुरुवात केली होती आणि मग त्यामध्ये त्यांची राहण्याची ठिकाणे, त्यांच्यामध्ये असलेली कमतरता, त्यांच्या उठावाची कारणे ही माहिती त्यांनी घेऊन त्यांचा बंदोबस्त करण्यास सुरुवात केली होती. पहिल्यांदा त्यांच्या नेत्यांना पकडण्यात आलं. त्यांना कठोर शिक्षा पण दिली. 1850 पर्यंत कोळ्यांच्या उठावाचा कायमचा बंदोबस्त करण्यात आला. 1850 पर्यंत
आता भिल्लांचे उठाव बघा. भिल्लांची वस्ती अरवली, विंध्य, सह्याद्री, सातपुडा या पर्वतरांगेमध्ये होती. खानदेशात त्यांची वस्ती जास्त होती. त्यांच्या उपजीविकेचे साधन म्हणजे शेती, पशुपालन, मासेमारी आणि शिकार करणे. भिल्लांच्या बरडा, डांगची. भिल्लांच्या जाती कोणत्या कोणत्या? बरडा आहे, डांगची, माऊची, वसावा, तडवी ह्या जाती आहेत. लढाऊ बाणा हा भिल्लांचा मूळ पिंड होता. पेशवाईंच्या अखेरच्या काळामध्ये खानदेशामध्ये अराजक माजले आणि याचा फायदा भिल्लांनी घेतला. 1803 मध्ये उठाव केला आणि त्याचं प्रखर स्वरूपसुद्धा होतं. यामुळे पेंढारी लोकांना त्यांचा पाठिंबा होता. 1818 मध्ये भिल्लांनी सातमाळा, अजिंठा भागामध्ये उठाव केले होते आणि यावेळी होते कर्नल बिंग्स हा या भागाचा कलेक्टर होता. त्यांनी भिल्लांचे उठाव दडपून टाकण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी भिल्लांची रसद पण तोडली. चिडून भिल्लांनी मोठ्या प्रमाणात लुटालूट केली. रयत गावे सोडून जाऊ लागली होती. भिल्लांवर नियंत्रण करणे इंग्रजांना शक्यच होत नव्हतं. त्यामुळे त्यांनी सौम्य धोरण स्वीकारलं. त्यामध्ये काही भिल्लांना पेन्शन दिले. काही प्रदेशातील बंदोबस्ताचे काम भिल्लांच्याकडे सोपवण्यात आलं होतं. शरण येणाऱ्या भिल्लांना माफी देण्यात आली. त्याचबरोबर पूर्वीचे सर्व हक्क बहाल केले जातील असा जाहीरनामा सुद्धा काढला. भिल्लांनी मात्र या जाहीरनाम्याला दाद दिली नाही. भिल्लांनी आपला उठाव सुरूच ठेवला. त्यामध्ये सातमाळच्या चिलनाईक यांचा समावेश होता. त्यांनी इंग्रजांना हैराण करून सोडलं. ब्रिग्जने त्याचा पाठलाग करून त्यास पकडले आणि त्यावर आरोप ठेवून त्याला फाशीची शिक्षा दिली होती. भिल्लांच्या बंदोबस्तीसाठी ब्रिग्जने डुसार्टची नियुक्ती केली होती आणि त्याने भिल्लांचा प्रमुख शेख ढुल्ला यास पकडून कठोर शिक्षा पण दिली. चिडून भिल्लांनी खानदेशामध्ये 100 मैलाच्या परिसरात उठाव करून शांतता भंग केली होती. यामध्ये ब्रिग्जने मेजर मोरिन यांच्याकडे त्यांच्या बंदोबस्ताची जबाबदारी सोपवली होती. त्याने बंड मोडून काढले. 1822 मध्ये हिरा नावाच्या भिल्लाच्या नेतृत्वाखाली उठाव सुरू झाले होते 1822 मध्ये आणि या उठावाचे स्वरूप खूप मोठं होतं. 1825 सेवाराम घिसाडी यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी पुन्हा उठाव केला आणि यावेळी सेवारामच्या बंडाला देशी, संस्थानिक, देशमुख यांचा पाठिंबा मिळत होता. त्यामुळे उठावाचं स्वरूप खूप व्यापक बनलं होतं. लेफ्टनंट ऑट्रम हा भिल्लांचे बंड शमवण्याचा प्रयत्न करत होता. त्यांनी सेवारामला पकडलं. त्यांच्या साथदारांना मवाळ भूमिका लक्षात घेऊन लेफ्टनंट ऑट्रमने या सर्वांचे गुन्हे माफ केले. सरकारने बळकावलेल्या जमिनी त्यांना परत केल्या. सरकारने बियाण्यांच्या शासनाकडून व्यवस्था करून दिली होती. थोडक्यामध्ये भिल्लांशी संघर्ष करून खानदेशात शांतता निर्माण होऊ शकणार नाही याची इंग्रज अधिकाऱ्यांना जाणीव झाली होती. लढाऊ भिल्ल जमातीचे कायमचे पुनर्वसन करण्यासाठी ब्रिटिशांनी कोणत्या उपाययोजना केल्या तर भिल्लांची सैन्यामध्ये भरती केली. त्यांची वेगळी पथके उभारली. त्यायोगे त्यांना शौर्याला वाव दिला होता. रस्ते, खिंडी अशा अडचणीच्या ठिकाणी बंदोबस्त करण्याचे काम त्यांच्याकडे सोपवलं. पूर्वापार चालत आलेल्या जमिनी त्यांच्याकडे ठेवल्या होत्या. सरकारतर्फे बियाणे, जनावरे आणि अवजारे पुरवण्याची पद्धत पण सुरू केली होती. 1857चा उठाव आणि महाराष्ट्र. ब्रिटिश राजवटीमध्ये सर्वात मोठा उठाव म्हणजेच 1857च्या उठावाकडे पाहिलं जातं. स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनी पहिले स्वतंत्र समर म्हणून संबोधलं आहे. इतिहासकार नर फाटक यांनी शिपायांची भाऊगर्दी असं म्हटलं 1857च्या उठावाला. एक मात्र खरे की या उठावाने महाराष्ट्रामधील जनतेला इंग्रजी सत्तेच्या विरुद्ध पेटून उठण्यास भाग पाडलं. त्यामध्ये काहींनी सशस्त्र उठाव केले तर काहींनी शाब्दिक असंतोष प्रकट केला. आता पाहू रंगो बापूजी गुप्ते आणि 1857चा उठाव. साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंह यांचे गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी रंगो बापूजींनी अविरत प्रयत्न केले. त्यांनी इंग्लंडलाही जावे लागले होते, परंतु तिथून ते हताश होऊन परत यावे लागले. त्यामुळे इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र लढा देण्याच्या विचारातच असताना महाराष्ट्रामध्ये 1857च्या उठावाची सुरुवात झाली होती. रंगो बापूजींनी याचा फायदा उठवण्याचं ठरवलं होतं. त्यामध्ये युरोपियन अधिकाऱ्यांना ठार करायचे, सरकारी खजिने लुटायचे, कैद्यांची सुटका करायची. त्यासाठी भोरपासून बेळगावपर्यंत हिंडून मांग, रामोशी, कोळी यांना एकत्र करून सैन्य उभारलं. उठावासाठी कोल्हापूर, पंढरपूर, फलटण, वाठार, बेळगाव, कळंबी, कराड, आरळे, देऊर इत्यादी ठिकाणी त्यांनी निवडली होती. परंतु त्यांच्या या हालचालीचा सुगावा इंग्रज सरकारला लागला. सरकार सतर्क झाली आणि त्यांनी धरपकड सुरू केली होती. मात्र रंगो बापूजी भूमिगत झाले होते, त्यामुळे त्यांना काही ते सापडले नाही. आरोपींना त्यांनी फासावर लटकवलं होतं इंग्रजांनी. आता कोल्हापूरमध्ये जो उठाव झाला तो बघूया. 1857च्या उठावाचे पडसाद कोल्हापूरमध्ये पण उमटायला लागले होते. पहिला उठाव झाला होता 31 जुलै 1857च्या रात्री. 27वी रेजिमेंटमधील भारतीय सैनिकांनी यामध्ये पुढाकार घेतला. त्यांनी रेजिमेंटची तिजोरी लुटली व युरोपियन अधिकाऱ्यांच्या घरावरही हल्ले केले. बंड मोडून काढण्यासाठी बेळगाव, सातारा, पुण्यावरून फौजा बोलवण्यात आल्या होत्या. यावेळी जेकब नावाच्या अधिकाऱ्याने हा उठाव दडपून काढला.
दुसरा उठाव 6 डिसेंबर 1857 रोजी घडला. कोल्हापूर, बेळगाव, धारवाड इथे हिंदी शिपायांनी बंडाची योजना आखली. उठाव सुरू होताच कोल्हापूरमधील हिंदी शिपाई बंड करून उठतील असे आश्वासन त्यांनी दिले होतं. मात्र ब्रिटिश सावध होऊन दुसऱ्या उठावाच्या वेळी त्यांनी अनेकांना ठार केलं व उठाव दडपून टाकले. आता पेठमधील उठाव बघा. नाशिक जिल्ह्यामध्ये जे पेठ या ठिकाणी कोळ्यांनी उठाव केला होता. पेठचे राजे होते भगवंतराव निळकंठराव. हा या उठावाच्या मागे होते. 6 डिसेंबर 1857 रोजी कोळी लोकांनी येथील हर्सुलच्या बाजारात अचानक लूटमार केली. त्यावेळी त्यांना भिल्लांनी मदत केली होती. बंडखोरांची ताकद वाढल्याने त्यांनी सरकारी खजिना लुटला. त्यावेळी ग्लासपूल हा युरोपियन येत असल्याची बातमी झाली होती. ग्लासपूल त्यामुळे कोळी हर्सुलच्या जंगलातून पळून गेले होते. जंगलातील लपलेल्या बंडखोरांना पकडून ग्लासपूलने हद्दपार केलं. अनेकांना शिक्षा पण केल्या. पेठच्या राजाला फाशी देण्यात आली होती. आता नाशिक आणि नगरमध्ये जो उठाव झाला होता 1857च्या बंडामध्ये, नाशिक आणि नगरमध्ये भिल्लांनी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये शस्त्रे हातात घेतली होती. 21 जानेवारी 1857ला नांदगावला भिल्ल आणि इंग्रज यांच्यामध्ये जोरदार चकमक झाली होती. ब्रिटिशांनी भिल्लांवर हल्ला करून बऱ्याच बंडखोरांना ठार केलं होतं, तर काही भिल्लांना कैद पण केलं. त्यातील काहींना जन्मठेप तर काहींना फाशी देण्यात आली होती. जामखिंडी संस्थानामधले जे उठाव झाले होते त्यावेळी जामखिंडीचे राजा होते आप्पासाहेब पटवर्धन. ते इंग्रजांच्या मर्जीतले होते. उठावाचे लोण महाराष्ट्रामध्ये पसरत चालले होते. त्यामुळे आपल्या संस्थानामध्ये काही गडबड झाल्यास त्यास तोंड देण्यास आपण तत्पर असावं या उद्देशाने त्यांनी शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा किल्ल्यामध्ये साठवला होता. किल्ल्याची दुरुस्ती करून घेण्यास सुरुवात केली, परंतु त्यांच्या ह्या हालचाली तेथील रेसिडेंटला संशयास्पद वाटू लागल्या होत्या. त्यांनी तेथील सर्व वृत्तांत गव्हर्नरला कळवला. परिणामी इंग्रजांनी जामखिंडीतील संशयितांना पकडण्यास सुरुवात केली. त्यामुळे उठाव होण्यापूर्वीच तिथे इंग्रजांनी बंदोबस्त केला. मुधोळमधील बेरड जमातीचा जो उठाव झाला होता तो इंग्रज सरकारने 1857मध्ये शस्त्रबंदीचा कायदा लागू केला आणि त्यानुसार मग आपापली हत्यारे लोकांनी सरकारमध्ये जमा करावीत. ज्यांना वैयक्तिक संरक्षणासाठी हत्यारे हवी असतील त्यांनी अर्ज करावा, त्यांना परवाना दिला जाईल असं जाहीर केलं होतं. परंतु मुधोळमध्ये हुलगडीच्या बेरडांना हा कायदा मान्य नव्हता. तरी मुधोळ संस्थानाच्या कारभाराने बेरडांच्या प्रमुखाला या कायद्याचे गांभीर्य समजावून देऊन त्यांच्या शस्त्राची नोंद करून घेतली. परंतु बेरड समाजाने आपल्या प्रमुखाला गद्दार घोषित करून वाळीत टाकलं होतं. बेरडांनी गावोगावी जाऊन प्रचार केला की कोणीही शस्त्रास्त्रे सरकारला जमा करू नये. 500च्या आसपास बेरड एकत्र आले. मुधोळच्या कारभाराने तेथील पॉलिटिकल एजंटला बातमी कळवली आणि विजापूरहून सैन्य बोलावून घेतलं. इंग्रज सैन्य आणि बेरड यांच्यामध्ये चकमकी झाल्या. परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर सैन्य परत गेलं. परंतु हे सैन्य रात्री 2 वाजता हुगळीत शिरलं आणि त्यांनी सुमारे 200 बेसावध बेरडांची कत्तलच करून टाकली होती. हाच होता म्हणजे मुधोळमधील बेरड जमातचा उठाव. आता नागपूरमधील उठाव बघा. नागपूरमध्ये इंग्रजांचा बराच मोठा सरंजाम होता. त्यामुळे तेथील बंडखोरांनी उठावाची योजना आखली होती. त्यांनी लखनौ, कानपूर येथील बंडखोरांचे सहाय्य मिळालं होतं. 13 जून 1857ला उठावाची तारीख ठरली होती. त्या दिवशी रात्री 12 वाजता आकाशात शोभेच्या दारूचे फुगे फोडले जाणार होते. तोच इशारा समजून बंडखोरांनी रेसिडेन्सी, सीताबर्डीचा किल्ला, कामठी या ठिकाणी ताब्यात घ्यायचे होते. दुर्दैवाने या उठावाचा सुगावा इंग्रजांना लागला. त्यांनी सावध होऊन दारूचे फुगे आकाशात फुटणार नाहीत याची दक्षता घेतली. बंडखोर वाट पाहत बसले. दुसऱ्या दिवशी इंग्रजांनी पकडलेल्या 3 बंडखोरांना फाशी देण्यात आली होती. अनेकांना जन्मठेप पण सुनावली. त्यामुळे प्रत्यक्षात उठाव होऊ शकला नाही. आणि जो औरंगाबादमधला उठाव झाला होता तो 1857च्या उठावाच्या वेळी औरंगाबाद निजामी राजवटीमध्ये होतं. परंतु सर्वत्र सुरू झालेल्या बंडामुळे तेथील इंग्रजी फौजेतील हिंदी शिपायांमध्ये चलबिचल सुरू झाली होती आणि येथील घोडदळांच्या पलटणीत मुस्लिम शिपायात चाललेल्या हालचालींबाबत इंग्रज साशंक बनले होते. उठावाचा उद्रेक होण्यापूर्वीच त्यांनी उठावाला पाठिंबा देणारे संशयित शोधले आणि त्यांना फाशी दिली होती. कित्येकांना जन्मठेप पण झाली. अनेकांनी सैन्यातून बडतर्फ केलं. परिणामी तेथील उठाव अयशस्वी झाला होता. आता शेतकऱ्यांचे उठाव. आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये शेतकरी वर्गाचा उठाव राष्ट्रीय चळवळीला पूरक ठरलेला आहे. शेतकरी वर्ग हा भारतीय समाजातील कनिष्ठ वर्ग म्हणून ओळखला जायचा. परकीय सत्ता अधिकाऱ्यांकडून आणि स्वकीय समाजातील वरिष्ठ वर्गीयांकडून या कष्टकरी वर्गाचं खूप शोषण व्हायचं. त्यांच्या विरुद्ध असंतोष हळूहळू संघटित होत गेला आणि त्यातूनच मग 1857मध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा उठाव घडून आला. या महत्त्वपूर्ण अशा उठावाच्या पार्श्वभूमीचा विचार केल्यास महाराष्ट्रामध्ये एल्फिन्स्टन हे कमिशनर म्हणून कार्यरत असताना त्यांनी रयतवारी प्रथा लागू केली होती. परिणामी पाटील, देशमुख, देशपांडे, कुलकर्णी यांचे महत्त्व कमी झाले. रयतवारी पद्धतीमुळे शेतकरी सावकार, शेतकरी सरकार यांच्यामध्ये संबंधामध्ये बदल घडून आले होते. ग्रामीण रचनेमध्ये एकसंधपणा कमी झाला होता आणि या नव्या रयतवारी पद्धतीमुळेच वैयक्तिक शेतकरी जमीन महसुलाचा भरणा करण्यासाठी जबाबदार धरण्यात आले होते. थोडक्यात काय तर उठाव शेतकरी, सावकार व सरकार यांच्या संबंधावर प्रकाश टाकतो.
आता डॉक्टर डी एन धनगारे जे होते यांनी या उठावाची काही कारणे दिलेली आहेत. तर त्यांच्यामध्ये 1871-72 पावसाचं प्रमाण कमी झालं होतं, शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली होती, मालाच्या किमतीमध्ये झालेली वाढ, शेतमजुरांना मजुरी नाही, यामुळे शेतीचे उत्पन्न कमी झाले, सारा भरण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी विकल्या. 1874 सरकारने सारा कमी करूनही त्यांची अंमलबजावणी न झाल्याने पुणे, सोलापूर, सातारा या भागामध्ये शेतकऱ्यांनी सरकारविरुद्ध बंड पुकारलं होतं. शेतकऱ्यांच्या असंतोषामुळे उठावाचा प्रसार सुरू झाला आणि उठावाचा प्रसार 1874 पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कर्दे गावापासून सुरू झाला होता. कर्दे गावाच्या लोकांनी सारा भरण्यास नकार दिला आणि काही ठिकाणी सरकारवर हल्लेसुद्धा झाले. 12 मे 1875 डेट महत्त्वाची आहे. 12 मे 1875 सुपेमध्ये शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला. शेतकऱ्यांचा पहिला उठाव झाला होता सुपेमध्ये. मारवाडी, गुजर, सावकारांवर शेतकऱ्यांनी हल्ले चढवले होते. त्यानंतर नगर, सातारा, सोलापूर, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये पण उठाव झाले होते. नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सावकारांच्या घरांवर हल्ले केले होते. सावकारांची मालमत्ता लुटली, गहाण खाते जाळून टाकले, इत्यादी प्रकार शेतकऱ्यांनी सुरू केले होते. पुणे भागामध्ये खून करणे, लूटमार करणे, सावकारांवर हल्ले करणे हे मूळ उठाव पसरले होते. त्यामध्ये बागलाण तसेच भिंबडी, शिरूर, इंदापूर, हवेली, पारनेर, श्रीगोंदा आणि कर्जत इत्यादी ठिकाणी उठाव झाले होते. शेतकऱ्यांच्या उठावाच्या स्वरूपाबाबत संशोधकांनी आपापली मते व्यक्त केली. रणजित गुहा यांच्या मते शेतकऱ्यांनी शोषित वर्गांसाठी बंड केलं नाही. प्राध्यापक ब्रह्मानंद यांनी 1875 पूर्वी झालेल्या लहान लहान उठावाशी या उठावाची साखळी जोडली आणि त्यांच्या मते या चळवळीला खेड्यातील सर्व लोकांनी पाठिंबा दिला. या चळवळीचे स्वरूप व्यापक होते. मुंबई सरकारने दक्षिणमध्ये चालू असलेल्या शेतकरी संतोषाची चौकशी करण्यासाठी एक कमिशन नेमलं. त्याला डेक्कन रॉयट्स कमिशन असं म्हणतात. त्यामध्ये 4 सभासद होते. त्यांनी महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती कशी आहे याची चौकशी करून त्याचा अहवाल सरकारला सादर करायचा होता आणि त्यानुसार त्यांनी काही प्राथमिक अंदाज बांधले आणि त्यानुसार शेतकऱ्यांचा दूरदर्शीपणा ही शेतकऱ्यांच्या असंतोषाची कारणे असल्याचे नमूद केलं होतं. परिणामी शेतकऱ्यांच्या स्थितीमध्ये बदल करणे आवश्यक आहे याची जाणीव इंग्रज सरकारला झाली आणि त्यासाठी 1879 द डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट सरकारने संमत केला 1879 आणि त्यानुसार शेतकऱ्यांची स्थिती सुधारली जावी म्हणून तगाईची सोय असावी. नवीन उपाय म्हणून शेतकरी बँका सुरू करण्यात याव्यात. तसेच या कायद्याने कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारकडे सहजासहजी हस्तांतरित होणार नाहीत अशा प्रकारची तरतूद करण्यात आली होती आणि मग त्यानुसार शेतकऱ्यांमधील असंतोष कमी करण्याचा प्रयत्न पण केला गेला. वासुदेव बळवंत फडकेंचा उठाव पाहू. भारतीय स्वतंत्र चळवळीमध्ये आद्य क्रांतिकारक म्हणून वासुदेव बळवंत फडके यांना ओळखलं जातं. ब्रिटिशांच्या विरोधामध्ये त्यांचा उठाव महत्त्वपूर्ण म्हणून ओळखला जातो. 1857च्या स्वातंत्र्य युद्धानंतर इंग्रज विरोधात जो पहिला सशस्त्र उठाव झाला होता तो वासुदेव बळवंत फडके यांचा. वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1845 कुलाबा जिल्ह्यातील शिरडोन इथे झाला. पेशवाईत पनवेल जवळच्या कर्नाळा किल्ल्याची किल्लेदारी फडके यांच्या घराण्यात होती. त्यांना सुभेदार फडके असेही म्हणायचे. मराठी सत्तेच्या ऱ्हासानंतर त्यांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन नाहीसे झाले होते. घरची आर्थिक स्थिती बेताची असल्याने त्यांनी इंग्रजी शिक्षण पूर्ण करता आले नाही. उदरनिर्वाहासाठी प्रथम ते रेल्वे खात्यात लिपिक म्हणून कामाला लागले. त्यानंतर लष्करी खात्यात लेखा विभागात नोकरीस लागले. इंग्रजी अधिकाऱ्यांकडून त्यांना अपमानास्पद वागणूक मिळत होती. या नोकरीमुळे ते आईच्या अंत्यविधीस पण पोहोचू शकले नाही. नोकरीस कंटाळून त्यांनी ती सोडून दिली. फडके यांचा लष्करी सामर्थ्यावर विश्वास होता. शस्त्रबळाचा वापर केल्याशिवाय इंग्रज या देशातून जाणार नाहीत असे त्यांना वाटायला लागले होते आणि यासाठी पुण्यातील तरुणांमध्ये देशप्रेम, स्वदेशीबद्दल आस्था निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यासाठी पुण्याच्या सार्वजनिक सभेच्या कार्यामध्ये ते भाग घेऊ लागले होते. पारतंत्र्याच्या विचाराने अस्वस्थ झालेले फडके यांच्यावर न्यायाधीश रानडे, गणेश वासुदेव जोशी, सार्वजनिक काका म्हणजे ज्यांना सार्वजनिक काका म्हणतात गणेश वासुदेव जोशी यांचा प्रभाव होता. 1873 फडके यांनी स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेतली होती. तसेच समाजामध्ये समानता, ऐक्य, समन्वय निर्माण करण्यासाठी ऐक्यवर्धिनी संस्था सुरू केली. पुण्यामध्ये 1874 पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन ही शाळा सुरू करण्यात आली होती. स्वदेशीचा पुरस्कार करण्याचा प्रयत्न केला. फडके यांनी पुणे येथेच इंग्रजी राजवटीविरुद्ध भाषणे द्यायला सुरुवात केली. आपला देश स्वतंत्र झाल्याशिवाय रयतेचे दुःख नाहीसे होणार नाही, आपली ओळख सरकारला चटकन पटू नये म्हणून त्यांनी दाढी वाढवली, वैराग्याचा वेश धारण केला आणि जनजागृती करत ते गावोगावी फिरू लागले. लॉर्ड लिटनच्या जुलमी वृत्तीला भारतीय जनता कंटाळली होती. लॉर्ड लिटनच्या काळामध्ये व्हिक्टोरिया राणीला हिंदुस्थानची सम्राज्ञी ही पदवी दिल्याने फडके यांचा राग अनावर झाला. गुप्त संघटना स्थापन करण्यासाठी ते तरुणांना एकत्र आणू लागले. 20 फेब्रुवारी 1879 वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या रामोशी, कोळी, मांग, महार, मुसलमान यांच्या सहकार्याने मदतीने पुण्याच्या परिसरामध्ये दरोडे घालण्यास सुरुवात केली होती. इंग्रजांचे राज्य सनदशीर मार्गाने पराभूत होणार नाही म्हणून त्यांनी क्रांतीचा मार्ग स्वीकारला होता.
यांच्या कार्याला सुरुवात वासुदेव बळवंत फडके दत्त उपासक होते. त्यांनी दत्त महात्म्य हा 7,000 वळ्यांचा ग्रंथ पण लिहिला होता. 1879 मध्ये फडके यांच्या कार्याला सुरुवात झाली. 1879 मध्ये त्यांनी दौलतराव नाईकाच्या मदतीने लोणीजवळ धामारी गावावर पहिला दरोडा घातला होता आणि त्यामध्ये फक्त 3,000 रुपये त्यांना मिळाले होते. फडके यांनी रामोशांना बजावले होते की कोणालाही मारहाण करायची नाही, फक्त रोकड गोळा करायची. फडके यांच्या सांगण्यावरून रामोशांनी लूट करत असताना कोणाला त्रास दिला नाही. सरकारी खनिजे लुटण्यापेक्षा खेड्यापाड्यातील श्रीमंतांची घरे लुटण्यावर फडके यांचा भर होता, कारण सरकारी खजिन्याला संरक्षणासाठी कडक बंदोबस्त होता. म्हणून त्यांनी छापे घालून थेट सावकारांची घरे लुटण्याचं ठरवलं होतं. 25 ते 27 फेब्रुवारी 1879 लोणी व खेडवर दरोडा टाकून लुटमार केली. 5 मार्च 1879 मध्ये जेजुरीजवळ वाल्हे गावावर दरोडा टाकला होता आणि या लुटीमध्ये 4 बंदुका, 300 रुपये, 100 रुपयाचे कापड मिळाले होते. शेवटी पुरंदरवर दरोडा टाकला. अशा प्रकारे त्यांनी पुणे जिल्ह्यात ब्रिटिश विरोधी कारवाया सुरू केल्या होत्या. वासुदेव बळवंत फडके यांचा पहिला जाहीरनामा काय होता? तर 1879च्या मे महिन्याच्या सुरुवातीला फडके यांनी एक जाहीरनामा प्रसिद्ध केला होता आणि त्यामध्ये सांगितलं होतं, आम्ही जे करत आहोत ते खरे म्हणजे इंग्रज सरकारच्या विरुद्ध आहे. सरकारने जनतेला केलेली लूट, दुष्काळामध्ये झालेले अन्न, दशा, करांचे ओझे इत्यादी माहिती या जाहीरनाम्यात दिली होती. तसेच सरकारला निवारणीचा इशारा पण देण्यासाठी या जाहीरनाम्यात नमूद केले होते. आतापर्यंत फक्त तेथील श्रीमंत लोकांविरुद्ध चाललेली आमची मोहीम, यानंतर आम्ही युरोपियन सुरू करू. युरोपियनांनी सापडेल तिथे कत्तल पण करू. 1857च्या बंडासारखे दुसरे बंड उभारू. याच काळात त्यांनी रामदरा, मल्हारगाव येथील जंगलांचा आश्रय घेऊन आसपासचा प्रदेश लुटला होता. दरम्यानच्या काळात लुटीवरून फडके आणि रामोशी यांचे संबंध बिनसले होते. तरी फडके यांनी हर्णे, सोलापूर, वरसगाव लुटले. दिवसेंदिवस लुटीच्या बातमीने इंग्रज हादरले होते. पुण्याच्या पोलीस प्रमुख मेजर डॅनियल यांनी तपास सुरू केला होता. मेजर डॅनियलनी वेगवेगळ्या खात्यामध्ये कोण बरेच दिवस गैरहजर आहे यांची त्यांनी कसून चौकशी पण केली होती. तेव्हा चौकशीअंती त्यांना समजलं होतं की पुण्यातील मिलिटरी अकाउंट्स खात्यातील वासुदेव बळवंत फडके बऱ्याच दिवसापासून गैरहजर आहेत. त्यांचा शोध घेतला असता 129 शुक्रवार पेठ पुणे इथे ते पोहोचले. त्या ठिकाणी डॅनियलला तलवारी, बंदुका मिळाल्या. त्यामुळे फडके यांच्यावर डॅनियलने अटक वॉरंट काढलं आणि या वॉरंटनुसार मुंबई सरकारने फडके यांना पकडण्यासाठी 4,000 रुपयाचं रोख बक्षीस ठेवलं होतं. सरकारने असे जाहीर केले होते की फडके यांनी जाहीर केले की मुंबईचे गव्हर्नर सी रिचर्ड टेम्पल, म्हणजे आता सरकारने जाहीर केलं त्याच्या विरोधामध्ये फडकेंनी पण जाहीर केला होता जाहीरनामा. त्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की मुंबईचे गव्हर्नर सर रिचर्ड टेम्पल यांचे डोके कापून आणून देणारे 10,000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. वासुदेव बळवंत फडके यांचा दुसरा जाहीरनामा होता. फडके यांना पकडून देणाऱ्या 4,000 रुपयाचे बक्षीस जाहीर केल्यानंतर इंग्रजांनी फडके यांचा पाठलाग सुरू केला. परिणामी फडकेंनी पण आपला मोर्चा कोकणाकडे वळवला होता आणि त्या ठिकाणी कोकणातील शेतकऱ्यांना आपल्या विश्वासात घेऊन आसपासच्या भागावर धाडी घालण्यास सुरुवात केली होती. लहान लहान उठाव केले तर डाक बंद होतील, रेल्वे बंद होतील, संदेश यंत्रणा बंद होईल. त्यामुळे इंग्रजांना हाकलून देण्याचा आपला हेतू साध्य होईल असं त्यांना वाटू लागलं. फडके यांचा उत्साह फार काळ टिकू शकला नाही. रामोशांनी त्यांची साथ सोडली होती. फडके कोकणातून गाणगापूरला गेले. दरम्यानला पुण्याच्या विश्रामबाग वाड्यामध्ये बुधवार वाड्याला आग लावण्यात आली होती. पोलिसांनी फडके यांच्यावर सक्ष घेतला होता, परंतु ही आग कृष्णाजी नारायण रानडे व त्यांच्या मुलांनी लावल्याचे नंतर समजले होते. गाणगापूरहून फडके श्रीशैल्यला गेले. तिथे रघुनाथ भट्टाने त्यांची भेट घेतली. फडके यांच्या मागण्यावर मार्गावर असलेल्या डॅनियलने रघुनाथ भट्टाच्या धानूरला वेढा घातला आणि रघुनाथच्या आईला फडकेबाबत कागदपत्र देण्यास सांगितले, परंतु तिने ते कागदपत्रे नदीत टाकली. त्यापैकी काही कागदपत्रे डॅनियलच्या हाती पण मिळाली होती. त्यामध्ये फडके यांचा जाहीरनामा मिळाला होता. त्यात गव्हर्नरला ठार मारणाऱ्या 10,000 तर इंग्रज अधिकाऱ्याला ठार मारणाऱ्याला 5,000 रुपये बक्षीस दिले जाईल असं लिहिलं होतं. हा जाहीरनामा इंग्रज सरकारला मिळताच त्यांनी फडके यांच्या विरोधामध्ये प्रचाराला सुरुवात केली. 23 जुलै 1879 विजापूरजवळील देवर नावडगी या गावाच्या बाहेर एका बौद्ध विहारामध्ये ते गाढ झोपेमध्ये झोपले होते. तेव्हाच त्यांना अटक करण्यात आली होती. फडके यांच्या विरुद्ध खटल्याची सुरुवात पण करण्यात आली होती. आता त्यांचा खटला पाहू. दिनांक 22 ऑक्टोबर 1879 मध्ये त्यांच्यावरील खटल्याची सुरुवात झाली होती. न्यायाधीश अल्फ्रेड केसर यांच्यासमोर खटला सुरू झाला होता. न्यायमूर्तींनी इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारण्याचा कट केल्याचा आरोप फडकेंवर ठेवला व खटला सत्र न्यायाधीश न्यूहॅमकडे वर्ग केला. त्यांच्यावर भारतीय दंडविधानाच्या 12 122 आणि 124 कलमानुसार खटला दाखल झाला होता. सरकारने फडके यांच्यावर बेकायदेशीर माणसे जमवणे, शस्त्रे बाळगणे, दारुगोळा जमवणे, जनतेच्या भावना भडकावणे, समाजात असंतोष पसरवणे असे त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले होते. उच्च न्यायालयात त्यांच्या बचावाने काम महादेव चिमाजी आपटे यांनी केलं होतं. त्यांच्या बचावाच्या कामासाठी जनतेने उत्साहाने निधी पण गोळा केला होता, परंतु न्यायाधीशांनी त्यांना राजद्रोही ठरवले आणि जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. 3 जानेवारी 1880 तेहरान बोटीने त्यांना एडनला पाठवलं होतं. तिथूनच अनूहित छळाला बळी पडून 17 फेब्रुवारी 1883 त्यांचं निधन झालं होतं. प्रारंभी काही इंग्रज वृत्तपत्रांनी दरोडेखोर म्हणून वासुदेव बळवंत फडके यांची
संभावना केली असली तरी त्यांच्या कार्याचे महत्त्व तत्कालीन महाराष्ट्राने ओळखलं होतं. बंगालच्या अमृत बाजार पत्रिकेने त्यांच्या अटकेनंतर नोव्हेंबर 1879 मध्ये लिहिलेल्या लेखामध्ये लिहिलं होतं की देशप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष असा त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला होता. 1818 ते 1885 या कालखंडामध्ये ब्रिटिश सत्तेविरुद्ध असंतोष निर्माण होऊन अनेक उठाव झाले होते आणि हे उठाव मोडून काढण्याचा प्रयत्न ब्रिटिश सरकारने केला पण होता, परंतु त्यांच्यामध्ये त्यांना पूर्णतः यश प्राप्त झालं नाही. महाराष्ट्राप्रमाणेच भारतातील इतर प्रांतातही असंतोष निर्माण झाला होता आणि त्यातूनच सर्वत्र राष्ट्रप्रेम आणि राष्ट्राभिमानाच्या भावना जागृत होऊन राष्ट्रवाद निर्माण झाला. याचा प्रत्यक्ष परिणाम म्हणजे 1885ला अखिल भारतीय स्तरावर स्थापन झालेली राष्ट्रीय काँग्रेस होय.